मराठी सक्ती मागे घ्या या मागणीसाठी 4 मे पासून आंदोलन छेडणाऱ्या रिक्षा चालक मालक व त्यांच्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच प्रवाशांच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या स्कूल बस, व्हॅन आणि खासगी बसची काटेकोर तपासणी करण्यात यावी। या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कल्याण येथील आरटीओ कार्यालयावर आक्रमक धडक दिली। पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आरटीओ कार्यालयात प्रवेश करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। मोटर वाहन कायद्यानुसार रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक असतानाही कल्याण शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। तसेच शहरातील बेकायदा रिक्षा स्टँडवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना शिष्टमंडळाने कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेत निवेदन सादर केलंय। दरम्यान आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभारावरही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांचा शिवसेना स्टाईलने समाचार घेतल्याचं चित्र पाहायला मिळालंय। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण। मुळात 3 विषय होते आणि एक त्यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून एक वेगळं निवेदन होतं। ते मराठी सक्तीचे करू नका असं आंदोलन जे होणार आहे त्याच्यात जे कोणी सहभागी होतील, जे कोणी रिक्षा युनियनचे नेते असतील, रिक्षावाले असतील, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे। कारण मराठीचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आम्ही समजतो, त्याचं एक निवेदन दिलं गेलं। दुसरं निवेदन, आमचं मीटरप्रमाणे रिक्षा झाल्या पाहिजेत। आरटीओ नेहमी असं सांगते की आम्ही मीटरप्रमाणे रिक्षाचं अंमलबजावणी केलेली आहे, कायदा केलेला आहे, पण कायद्याचं रक्षण करणं आरटीओचं काम नाहीये का? ट्रॅफिक पोलीसचं काम नाहीये का? ते त्याच्यावर काहीच करत नाहीये। कुठल्याही आर्थिक कारणामध्ये न गुंतता, कुठल्या युनियनच्या दबावात न आता संपूर्ण शहरामध्ये मीटरप्रमाणे रिक्षा धावली गेली पाहिजे आणि जो कायदा बनलाय त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही तर त्यांनी तो कायद्याची जबाबदारी स्वीकारली नाही आणि कायद्याचं रक्षण केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर कोर्टात गुन्हा दाखल करू, हे आम्ही आरटीओला सांगितलेलं आहे। तिसरा विषय असा होता की रिक्षा स्टँड आहे, वारेमाप परमिट मागे सोडलेले आहेत, अनेक रिक्षा झालेल्या आहेत, त्या रिक्षांना उभं राहायला कल्याणमध्ये जागा नाहीये। स्टँडचं प्रोव्हिजन करणं, ज्या प्रमाणात तुम्ही परमिट इश्यू केलेले त्या प्रमाणात, त्या रिक्षांच्या प्रमाणात स्टँडची निर्मिती पण झाली पाहिजे। ज्या ज्या लोकेशनच्या रिक्षा परमिट आहेत, म्हणजे ज्या ज्या लोकेशनचे रिक्षा चालक आहेत किंवा रिक्षा मालक आहेत त्या लोकेशनला रिक्षा स्टँड झाले पाहिजेत आणि ते ऑथराईज नोंदणीकृत झाले पाहिजे। MMRD, महापालिका यांच्या सगळ्यांच्या परवानगीने ते झाले पाहिजेत। ते आता कल्याणमध्ये 128 ते 132 फक्त ऑथराईज रिक्षा स्टँड आहेत। 132 आणि 128 हे काही संख्या कल्याणमध्ये जेवढ्या प्रमाणात त्यांचा आकडा आहे 65,000 रिक्षा आहेत, एवढ्यांना हे रिक्षा स्टँड पुरणार नाही। मग रिक्षावाले काय करतात किंवा युनियनवाले काय करतात, 4 दगड बांधतात, कुठे पण आपल्या रिक्षा उभ्या करतात। त्यामुळे ट्रॅफिकला अडचण होते, लोकांना जे पॅसेंजर असतात त्यांना अडचण होते, तिथे दरपत्रक नसतात, तिथे पाण्याची व्यवस्था नसते पॅसेंजरसाठी। या सगळ्या व्यवस्था त्यांनी कराव्या हे ते आम्हाला लेखी आश्वासन, आज त्यांचा स्टाफ नाहीये, स्ट्राईकवर आहे, त्यामुळे 2 दिवसांनी आम्हाला लेखी आश्वासन याचं देणार आहे की त्याप्रमाणे स्टँडचं नियोजन केलं जाईल। ते येत्या काळात ते महापालिका आणि MMRD बरोबर मीटिंग घेऊन तेवढ्या रिक्षा स्टँड तयार करण्याची जबाबदारी त्यांनी सांगितलेली करतो म्हणून आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज कल्याण आरटीओला आलेले होते। त्यांनी प्रामुख्याने 3 मागण्या केलेल्या होत्या। रिक्षा स्टँड बाबत मागणी केली होती कल्याण शहरातील। तसेच दुसरी मागणी अशी होती की त्यांची स्कूल व्हॅन आणि त्याची तपासणी आणि महिला अटेंडंट, आणि तिसरा विषय हा त्यांचा असा होता की मीटरप्रमाणे रिक्षाने चालावे कल्याण शहरामध्ये, असे 3 विषय त्यांचे होते। पहिली गोष्ट म्हणजे स्कूल व्हॅनच्या बाबत म्हणाल तर मागच्या वर्षभरात 2025-26 मध्ये 837 गाड्यांवर, स्कूल व्हॅनवर, प्रायव्हेट गाड्यांवर आणि जे कागदपत्र संपलेले स्कूल बसेस आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आणि आता ज्याप्रमाणे आम्हाला सूचना मिळाल्या आहेत शिवसेना उभाटा गटाकडनं, त्याच्यात आणखी आम्ही वाढ करू आणि त्याच्यामध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवरील कारवाई अजून ह्या वर्षामध्ये 26-27 मध्ये अजून तीव्रतेने करण्यात येईल। तसं दुसरा विषय म्हणजे रिक्षा स्टँडच्या बाबत। रिक्षा स्टँड हे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि मुरबाड, या सर्व ठिकाणी ज्याप्रमाणे मागण्या आलेल्या होत्या त्याप्रमाणे रिक्षा स्टँड मंजूर केलेले आहेत
साधारणतः 600+ रिक्षा स्टँड आहेत आणि पर्टिक्युलरली कल्याण वेस्टमधील 128 आणि नव्याने झालेले 22 असे 150 रिक्षा स्टँड आहेत. त्यांना मंजुरी दिलेली आणि त्याची एक प्रत पण आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. ओव्हरसीटच्या बाबतीत मला एक्सेस पॅसेंजरसाठी त्याची कारवाई चालू असते सातत्याने. अजून त्याच्यामध्ये कठोरपणे कारवाई करण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे आरोप केलेले जातात त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये. मीटरच्या बाबतीत पहिल्यांदा आम्ही एक प्रायोगिक प्रयत्न केलेला होता मध्यंतरी जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर-जानेवारीमध्ये. पण त्याला अल्पसा प्रतिसाद आला, नागरिकांकडनं पण आला, रिक्षा चालकांकडून आला. तर पुन्हा एकदा नागरिक आणि रिक्षा चालक यांची जी समन्वय समिती असेल याची एक आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही रिक्षा मीटरप्रमाणे चालण्यासाठी प्रयत्न करू. मुरबाडवरून ज्या इको गाड्या आणि ज्या परमिटच्या ज्या काळी पिवळ्या आहेत त्यांचा जो प्रवास आहे तो मध्यंतरी एक ॲक्सिडेंट झालेला होता. त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी कारवाई केलेली होती आणि त्याच्यानंतर पण अजून प्रभावीपणे कारवाई सुरू आहे. तर ज्या वाहनांना कल्याण शहराच्या हद्दीत प्रवेश नसेल त्यांना आम्ही ग्रामीण भागाच्या हद्दीतच रोखण्याचा प्रयत्न करू.